दुसरं, आपण आपल्याकडे आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही गेल्या 10-15 वर्षामध्ये अत्यंत विकसित झाली आहे. आणि त्या तुलनेमध्ये अमेरिकेतलं जर मोटरसायकल, त्यांनी जे भाषण देताना जो शब्द वापरला, हॅर्ले डेव्हिडसन मोटरसायकल भारतात विकू शकत नाही, कारण भारताने प्रीमियम मोटरसायकल्सवरती 125% टॅरिफ लावलेलं आहे. म्हणजे जर ती समजा एक साधारणतः 10 लाखाची मोटरसायकल आहे, तशी ती त्यांचं प्रीमियम मॉडेल 1,75,00,000 आहे. तर त्याच्यावर 1,75,00,000 ड्युटी लागेल. म्हणजे ती भारतात खपूच शकत नाही. तर यामध्ये आपल्याला आपली मानसिकता समजून घ्यावं लागेल. सरकार कुणाचंही असो, आपण आपला उद्योग जर प्रोटेक्ट करायचा असेल तर त्यावरती लावावं लागेल. आता ट्रम्प काय म्हणतात, आता ही भारताची बाजू झाली. आता आपण ट्रम्पची बाजू समजून घेऊ. ते काय म्हणतात आहे की तुम्ही आमच्या उत्पादनावरती 100% ड्युटी लावा आणि आम्ही तुमच्याकडनं घेताना आम्ही तुम्हाला 30% ड्युटी लावायची. हा भेदभाव मला नको आहे. त्यांनी जो शब्द वापरला, आय वॉन्ट रिसिप्रोकल टॅरिफ, म्हणजे टीट फॉर टॅट. तुमचं 100% आहे, माझं 100%, तुमचं 30% आहे, माझं 30%. पण ते वस्तुनिहाय बदललं पाहिजे. एक्झॅक्टली. यात झाली काय गल्लत, म्हणजे शेवटी ट्रम्प हे राजकारणी आहेत. तिथल्या लोकांना ते खुश करायला बोलले आणि आपले लोक नाराज झाले. याला आता मोटरसायकलवरती 125% आहे, दारूवरती 125% आहे आपली टॅरिफ आहे. पण आपल्याकडे मोटरसायकल किती येतात त्यांच्या वर्षातनं ते आपल्याला पाहावं लागेल. साधारणतः $52 मिलियन आपल्याकडे त्यांच्या मोटरसायकल आलेल्या आहेत. ठीक आहे. दारूवर आपण लावलेला आहे, सिगारवर लावलेला आहे, टोबॅको प्रॉडक्ट्सवर लावलेला आहे. ह्या प्रॉडक्ट्सचा इम्पोर्ट हार्डली $2 बिलियन वर नाही, नाहीच्या बरोबरीत आहे. जो मेजर इम्पोर्ट आहे आपल्याकडे त्यांच्याकडचा. तर त्यामुळे काय झालं की आता हे जेव्हा ट्रम्प साहेब बोलायला लागलेत, जगात मध्ये जे अभ्यासक आहेत त्यांनी एक काढलं की वेटेड ॲव्हरेज टॅरिफ, म्हणजे पूर्ण टॅरिफ डिवायडेड बाय इम्पोर्ट, त्याचा पर्सेंटेज किती येतो. आता तरी ते आपल्या विरोधात जातं, पण आपण त्याचा डंका पिटत नाही. हा टॅरिफ सुद्धा आपण बाकीच्या विकसित देशांकडे न पाहता एशियन लोकांची तुलना करू, हा आपल्या अमेरिकेतून ज्या वस्तू आपल्याकडे येतात त्याच्यावर लागणारा वेटेड ॲव्हरेज टॅरिफ आपला 9.5% आहे. आणि हा आशियामध्ये हायेस्ट आहे. आणि याच्या उलट आपल्याकडून ज्या अमेरिकेकडे वस्तू जातात त्याचा वेटेड ॲव्हरेज हा 3% आहे. म्हणजे आता इथे 6.5% वेटेड ॲव्हरेज मध्ये सुद्धा डिफरन्स आहे. ठीक आहे. म्हणजे ट्रम्पच्या मुद्द्याचं समर्थन करणे वगैरे आपण एक अर्थशास्त्रीय चिकित्सा करतोय की कुठे काय, पण याच्यामध्ये आपलं ही जोपासण्यासाठी आपल्याला ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, ऑटोमोबाईल्स आहेत, की ज्या नॉन प्रायोरिटी आहे, दारू आहे, दारूवरती आपण 150% टॅरिफ लावलेला आहे. कारण आपल्यासाठी काही एवढी मोठी अनावश्यक गोष्ट. दुसरी सगळ्यात मोठा टॅरिफ त्यांचा जो मुद्दा होता त्यावेळेस अमेरिकेचा, की तुम्ही साखरेवर 100% ड्युटी लावता. त्याचं कारण असं आहे की अमेरिकन साखर जर आपल्याकडे आली तर त्याची ती ज्याला स्पायरलिंग किंवा कास्केडिंग इफेक्ट जो राहिला तो भयानक होणार आहे. साखर कारखाने तर अडचणीत येतीलच आहे, आपल्या शेतकऱ्याचं काय होईल. आपल्याला विचार करावा लागेल शेवटी. पण एक मला सांगा की साधारणतः अमेरिकेचा टेरिफचा जो मुद्दा आहे तो पर्टिक्युलरली त्यांची बोलण्याची भाषा बघितली तर चीन आणि भारत हे 2 टार्गेट असल्यासारखे ते बोलतायत. तर भारताने भीती बाळगायची गरज नाही, त्याची गरज नाही आहे. त्याच्यात एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की काही गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अशा असतात की तुम्ही असं सेग्रिगेट नाही करू शकत की मी भारताला ही सूट देतोय, चीनला देणार नाही, मेक्सिकोला देईल, याला देणार नाही. अशी चीनवर त्यांचा राग स्वाभाविक आहे, कारण चीननी काय केलं, चायनाचा एक सगळ्यात मोठा, आपण चायनाला समजण्यात अपयशी ठरलो आपण, म्हणजे पूर्ण जगच. त्यांनी S2, ज्याला हे माझे शब्द आहेत, 2 गोष्टी वापरल्यात, स्किल अँड स्केल.
आज जर्मनीच्या ब्रँडमध्ये जितकं मॅन्युफॅक्चरिंग होतं ते सगळं चायनात होतं, कारण त्यांच्याकडे लेबर चीप आहे, लेबर लॉज नावाची वस्तू नाही आहे, आणि असं करून करून त्यांनी इंडस्ट्री खतम करून टाकली. अमेरिकन जे ट्रम्प लॉबी आहे तिला काय वाटतंय की आज जर आपण चायनावर प्रतिबंध घातला नाही तर उद्या आपली इंडस्ट्री संपेल. म्हणून तुम्ही त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक प्रश्न जेव्हा विचारण्यात आला त्यांना, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याला तिथे मिळेल. ते त्यांनी असं उत्तर त्यांना असं विचारलं की मग तुम्ही एवढ्या सगळ्या ड्युटीज लावाल तर अमेरिकन माणसांनी काही घ्यायचं नाही का, मग वस्तू नको, त्याला जर कोणती वस्तू असेल तर त्याचं काय करायचं. त्याने सांगितलं की लेट दोज इंडस्ट्रियलिस्ट कम टू USA, सेट अप द प्लांट हिअर, गिव्ह एम्प्लॉयमेंट टू माय पीपल, प्रोड्यूस हिअर, आय एम रेडी टू रिड्यूस द ड्युटी टू द 0%. म्हणजे त्यांचा उद्देश आहे की माझ्याकडची इंडस्ट्री ही इथे फ्लरिश झाली पाहिजे. त्यांना जो धोका वाटतोय तो चीनचा वाटतोय. कारण अमेरिकेचं म्हणजे अर्ध अमेरिका चिनी वस्तूंनी तिथली बाजारपेठ भरलेली आहे. आणि सगळेजण अभ्यास करताना जर्मनीचा अभ्यास करतात. आपल्या काळामध्ये आपण जेव्हा वाचत होतो की जर्मन ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्यात बलाढ्य होती, ती पूर्ण आता क्रिपल झालेली आहे. म्हणजे जर्मन GDPचा ग्रोथ रेट भारतीयांना खरंच थोडा अभ्यास करायला पाहिजे की निगेटिव्ह जर्मन GDP कधी येईल हे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं, कोणी सांगितलं असतं तर विश्वास नव्हता ठेवला. आता एक मुद्दा आहे म्हणजे जसं टेरिफची चर्चा सुरू आहे तसाच एक विषय आहे ब्रिक्स परिषदेचा. तर तुमच्या अभ्यासातून एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की ब्रिक्स परिषद जी आहे तिच्या स्थापनेमागचा नेमका उद्देश काय होता जेव्हा ती स्थापन झाली. त्याला खूप मोठा इतिहास आहे. गोल्डमॅन सॅचेस नावाची एक कन्सल्टन्सी फर्म आहे अमेरिकेमध्ये. त्यांनी एक असा मतप्रवाह मांडला की डॉलर डिपेंडन्सी इतकी वाढली आहे की पेट्रोलियमचे डॉलर्स तिथेच, सगळा व्यवसाय हा डॉलरमध्ये होतो. त्यामुळे एक ऑल्टरनेटिव्ह, ज्याला पर्यायी व्यवस्था कुठली तरी निर्माण जर केली नाही तर उद्या जर काही अमेरिकन डॉलर्सला काही धोका पोहोचला तर जागतिक अर्थव्यवस्था पूर्ण त्यांच्यासमोर 1918ची जी आपण ज्याला पहिली मंदी म्हणतो जगातली, तिचं उदाहरण ते नेहमी द्यायचे. पण त्यानंतर तो विषय थंड्या बसतात गेला. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2008ला जो प्रचंड प्रमाणात विस्फोट झाला, ज्याला सब प्राईम क्रायसिस म्हणतात अमेरिकेमध्ये, म्हणजे ज्याला भ्रमाचा अर्थव्यवस्थेचा फुगा फुटला असा. बरोबर. आणि ज्याबद्दल असं वापरलं जायचं की टू बिग टू फेल. ह्या ज्या सगळ्या बँका होत्या अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या, ह्या सगळ्या सिटी बँक सारखी बँक फेल झाल्यात सर्व काही. आणि काय झालं की 91 नंतर करण्याच्या वाटेमध्ये अर्थव्यवस्था अशा झाल्यात सर्व की एकीकडे जर शॉर्ट सर्किट झालं तर पूर्ण घरातले जसे दिवे जातात तशा धडाधड सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडायला लागल्यात 2008ला. मग 2009ला जेव्हा हे सगळ्या घटना घडल्यात, पुन्हा या थॉट प्रोसेसला, या विचाराला एक हे झालं आणि याच्यामध्ये चीननी पुढाकार घेतला ही परिषद स्थापन करा. पण काय झालं की चीनला जो विरोध होता जगामध्ये, चीनबद्दल लोक अजूनही साशंक असतात, कारण त्याला आयरन कर्टन कंट्री म्हणतात आजच्या घटकेला. तिथे काय सुरू आहे कोणालाच माहिती नाही. त्या मनाने रशियाचं विघटन झाल्यानंतर रशिया बराच का ग्लासनोस्ट, तुम्ही हा शब्द ऐकला असेल. ग्लासनोस्ट म्हणजे पारदर्शकता, की बा आपल्या देशात काय घडतंय, बाहेरच्यांचा हस्तक्षेप नको, पण आपण काय करतोय हे कळलं पाहिजे. मग 2009 साली चीन आणि रशिया या दोघांनी असं संगनमत केलं की ही कॉन्फरन्स आपण रशियात घ्यायची. आणि ही एक कॉन्फरन्स रशियामध्ये 4 देशांची फक्त, ब्राझील, इंडिया, चायना, नंतर ब्रिक आणि रशिया. ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. आणि याचं सुरुवातीचं नाव ब्रिकच होतं. ही कॉन्फरन्स झाली, त्याला आपले मनमोहन सिंग पण गेले होते. म्हणजे रशियाचे अध्यक्ष,
चायनाचे अध्यक्ष, भारताचे पंतप्रधान हे सगळे तिथे बसले आणि यांनी असं ठरवलं की एक ग्रुप फॉर्म करायचा आणि तो केला. कालांतराने त्याच्यात साऊथ आफ्रिका आलं म्हणून ते ब्रिक्स झालं. त्याच्यात कालांतराने 5-6 देश अजून आले, मग ते ब्रिक्स प्लस असा शब्द वापरतात आता सगळ्यांना हे करण्यापेक्षा. आणि यांनी आता ही झाली पार्श्वभूमी. झालं काय की याच्यामध्ये एक असं लक्षात यायला लागलं की ही सगळी ब्रिक्स कम्युनिटी जी आहे ती अमेरिकेला शह देण्यासाठी बनवण्यात आली असा अमेरिकेचा एक समज व्हायला. हा केव्हा झाला की यांनी एक बँक स्थापन करायचा, ब्रिक्स बँक, तिला वेगळं नाव दिलं होतं, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, की या देशांची एक बँकच वेगळी करायची आणि मागे पुढे तिची करन्सी सुद्धा वेगळी करायची. म्हणजे इकडे डॉलर बद्दल त्यांनी एकही शब्द वापरला नव्हता, पण हा सगळा प्रकार डॉलरला शह देण्यासाठी आहे असं अमेरिकन लोकांचं मत व्हायला लागलं. आणि आता जे पहिल्यांदा मी जे वाक्य वापरलं, अमेरिका फर्स्ट, ही ट्रम्पची नीती असल्यामुळे त्यांचा सर्व राग जो आहे तो त्या ब्रिक्सवर कुठेतरी असा एक सिम्बॉलाइज झाला. एकतर जगामध्ये 2 देश आपसामध्ये व्यवहार करत असताना अमेरिकन डॉलरची गरज त्यांना का पडावी हा प्रश्न, म्हणजे हा विचार डोक्यात घेऊन जर 2 देश आपसात व्यवहार करत असतील तर अमेरिकेला त्याचं वाईट वाटण्याचं तसं काही कारण नव्हतं. पण डॉलरला धक्का पोचताय म्हटल्यावर त्यांची भूमिका बदलली. तर या परिषदेचं पुढचं भवितव्य नेमकं काय राहील? आता एव्हा तो फॉर्मल ग्रुप आहे, पण शेवटी मी जसं सुरुवातच करतो मी नेहमी, आणि आपण सर्वांनी एक गोष्ट भारतातही लक्षात ठेवायला पाहिजे की आता राष्ट्रीयत्व हा अघोषित मुद्दा राहिलेला नसून घोषित मुद्दा झाला आहे. तो चीन असो, सगळ्यांसाठी, चीन असो, भारत असो, अमेरिका असो. एकेकाळी हा वर्ड ज्याला आपण इंग्रजीमध्ये टॅब्यू म्हणजे शापित शब्द होता, म्हणजे आपल्याच देशातले जी सर्वात मोठा पक्ष आहे तो राष्ट्रीयत्व म्हटलं की त्याला हिटलरची, नाझीची आठवण येत होती. आता तसं राहिलेलं नाही. प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ पाहणार आहे. त्यामुळे मी थोडं नंतर उदाहरण देणार आहे याबद्दल, वेगळ्या संदर्भात आहे ते. तुम्ही टॅरिफचं विचारलं तसं ते. तर त्यामुळे ब्रिक्सचं अस्तित्व किती राहील किंवा G7चं किती राहील, प्रत्येक देश आपलं बायलॅटरल ट्रेड बघणार आहे आता. बरोबर. म्हणजे मी आणि रशिया भारत रशिया मित्र आहेत, तर ते त्यांचे संबंध त्या क्षेत्रात कुठल्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आज आपल्या सगळ्यात मोठा डिफेन्स सप्लायर हा रशिया आहे.